आता विश्वास ठेवा, ज्यावेळी घरी चपाती उरतील आणि त्याबरोबर खाण्यासाठी कोणतीही भाजी या डाळ नसेल, तर ही रेसिपी बघितल्यानंतर तुम्हाला हा विचार पडणार नाही, आता त्या उरलेल्या चपात्यांचं काय करायचं? तर नमस्कार, मी रेणुका. तर तुम्हा सर्वांचा पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये फार फार स्वागत आहे. अगर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आहात, तर माझे व्हिडिओज पूर्ण बघा. माझे व्हिडिओज आवडले तर त्यांना लाईक करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मग उशीर कशाचा, चला सुरू करू आजचा व्हिडिओ. मग ही रेसिपी बनवण्यासाठी मी ते काही उरलेल्या चपात्या घेतलेल्या आहेत. तर तुम्ही ते ज्या रात्री उरलेल्या चपात्या असतात त्यांचा पण इथे वापर करू शकता. तर सर्वात आधी आता आपल्याला या चपात्यांचा बारीक चुरा बनवून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला चपातीचे सगळे बारीक तुकडे करायचे आहेत. तर मी ते चपातीचे एकदम बारीक तुकडे करून घेतलेले आहेत. तर तुम्ही यापेक्षा पण याचे बारीक तुकडे करू शकता. मग आपल्याला हे जे चपातीचे तुकडे आहेत ते तळून घ्यायचे आहेत. तर त्याच्यासाठी मी गॅसवर तेल ठेवले आहे. तर आपल्याला गॅस एकदम बारीक ठेवायचा आहे आणि तेल थोडंसं गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला हे चपातीचे तुकडे घालायचे आहेत. तर तुम्ही इथे चपातीच्या जागी ज्या उरलेल्या शिळ्या भाकऱ्या असतात त्यांचा पण इथे वापर करू शकता. तर आता आपल्याला हे जे चपातीचे तुकडे आहेत ते एकदम चांगले कुरकुरी होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. तर आता इथे चपातीचे तुकडे थोडेसे फ्राय झालेले आहेत. त्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा कप शेंगदाणे घालायचे आहेत आणि हे शेंगदाणे पण आता या चपातीच्या तुकड्याबरोबर तळून घ्यायचे आहेत. तर हे जे दोन्ही साहित्य आहेत ते आपल्याला 2-3 मिनिटांपर्यंत व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहेत. तर आता इथे हे दोन्ही साहित्य व्यवस्थित फ्राय झालेले आहेत. मग त्यानंतर हे चपातीचे तुकडे आणि शेंगदाणे आपल्याला एका प्लेटीमध्ये काढायचे आहेत. मग आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये हे चपातीचे तुकडे आणि शेंगदाणे घालायचे आहेत. आणि त्यानंतर आता आपल्याला या दोन्ही साहित्याची एकदम बारीक पावडर बनवून घ्यायची आहे. तर मी इथे तळलेल्या चपाती आणि शेंगदाण्याची एकदम बारीक पावडर बनवून घेतलेली आहे. मग आपल्याला परत एक गॅसवर भांडे ठेवायचे आहे आणि यामध्ये आपल्याला अर्धा कप तूप घालायचं आहे. तर तुम्ही इथे तुपाच्या जागी तेलाचा पण वापर करू शकता. पण ही जी रेसिपी आहे ती तेलापेक्षा तुपामध्ये अतिशय जास्त रुचकर बनेल. मग तूप थोडंसं मेल्ट झाल्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा कप बेसन घालायचं आहे. तर तुम्ही ते बेसनाच्या जागी गहू पिठाचा पण वापर करू शकता. तर आता आपल्याला हे जे बेसन आहे ते व्यवस्थित या तुपामध्ये परतून घ्यायचं आहे. तर इथे मी हे बेसन तुपामध्ये व्यवस्थित परतून घेतलेलं आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला चपाती आणि शेंगदाण्याची सगळी पावडर घालायची आहे. त्यानंतर आता आपल्याला हे जे सगळे साहित्य आहे ते 1 मिनिटापर्यंत व्यवस्थित आपल्याला तुपामध्ये खरपूस भाजून घ्यायचे आहेत. तर खमंग अशी वास येईपर्यंत आपल्याला हे जे सगळे साहित्य आहे ते भाजून घ्यायचे आहे. तर आता मी इथे सगळे साहित्य व्यवस्थित तुपामध्ये भाजून घेतलेले आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार साखर घालायची आहे. तर मी इथे 5 चमचे साखर घालणार आहे. पण ही साखर थोडी मोठी आहे. अगर तुमच्याकडे बारीक साखर असेल तर तुम्ही इथे 6 या 7 चमचे साखर घालू शकता. नाहीतर चवीप्रमाणे पण याच्यामध्ये साखरेचा वापर करू शकता. आणि तुम्ही इथे साखरेच्या जागी गुळाचा पण वापर करू शकता. तर आता आपल्याला परत हे सगळे साहित्य व्यवस्थित मिक्स करायचे आहेत.
मग आपल्याला याच्यामध्ये 1 कप दूध घालायचं आहे आणि आता हे सगळे साहित्य आपल्याला व्यवस्थित चमच्याने परत मिक्स करायचे आहे आणि हे जे मिश्रण आहे ते व्यवस्थित घटसर होईपर्यंत आपल्याला हे जे मिश्रण आहे ते परतून घ्यायचं आहे। तर हे मिश्रण आपल्याला चमच्याने अशाच पद्धतीने ढवळत राहायचं आहे। तर आता इथे हे जे सगळे साहित्य आहे ते व्यवस्थित शिजलेले आहेत आणि हे मिश्रण व्यवस्थित घटसर असे झालेले आहे। मग आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे आणि त्या प्लेटला व्यवस्थित आपल्याला तूप नाही तर तेल लावून घ्यायचं आहे आणि यामध्ये हे मिश्रण आपल्याला सगळे घालायचं आहे। मग मिश्रण घातल्यानंतर आता आपल्याला हे जे मिश्रण आहे ते सेट करून घ्यायचं आहे। तर मी ते चौकोनी आकारामध्ये हे मिश्रण सेट करून घेणार आहे। तर मी ते हे जे मिश्रण आहे ते व्यवस्थित चौकोनी आकारामध्ये सेट करून घेतलेलं आहे। त्यानंतर आता आपल्याला हे मिश्रण पूर्णपणे थंड करायचं आहे। तर 15-20 मिनिटापर्यंत आपल्याला हे असेच ठेवायचं आहे, नाहीतर तुम्ही हे फ्रीजमध्ये पण 10 मिनिटापर्यंत ठेवू शकता। तर हे जे मिश्रण आहे आता व्यवस्थित थंड झालेले आहे, एकदम घट झालेले आहे। त्यानंतर आता आपल्याला याच्या वड्या कट करायच्या आहेत, तर त्याच्यासाठी मी ते चाकू घेतलेला आहे। तर आता आपल्याला याच्या चौकोनी आकारामध्ये वड्या कट करायच्या आहेत। तर तुम्ही या त्रिकोणी आकारामध्ये पण कट करू शकता, नाही तर तुम्ही या मिश्रणाचा वापर करून याचे लाडू पण बनवू शकता। त्यानंतर आता आपल्याला याच्यावरती ड्रायफ्रुट्सने गार्निशिंग करायची आहे। तर त्यासाठी मी इथे मनुका घेतलेला आहे। तर तुम्ही इथे मनुकाच्या जागी काजू नाही तर बदामचा पण वापर करू शकता। तर अशा पद्धतीने याच्यावरती आपल्याला मनुकाने गार्निशिंग करायची आहे। तर आता इथे ही रेसिपी बनवून तयार झालेली आहे। तर तुम्ही चपाती आणि शेंगदाण्याचा वापर करून अशा पद्धतीची रुचकर अशी गोड रेसिपी बनवू शकता आणि तुम्ही ही रेसिपी सगळ्यांना देऊ शकता। तर मग आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच, पुन्हा भेटूया आणखीन एक नवीन रुचकर रेसिपी सोबत। तर मग थँक्स फ्रेंड्स वॉचिंग माय व्हिडिओ।